पायरीला म्हणजे पाकोळी ही एक रसशोषक किडी जी सहसा उसामध्ये आढळते. ती काय करते तर ती पानातला रस शोषून घेते. त्यामुळं काय होतं तर पानांचा हिरवेपणा कमी होऊन पानं पिवळी पडतातच. त्यासोबत या किडींच्या शरीरातून एक चिकट गोड पदार्थ बाहेर पडतो ज्यावर काळी बुरशी वाढते. त्यामुळं पानांची अन्न निर्मितीची प्रक्रिया संथ होते. त्यामुळं अर्थातच आपल्या उत्पादनाला फटका बसतो. मग तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ही कीड ओळखायची कशी? तर या किडीची मादी दिवसाच्या वेळी शक्यतो सावलीमध्ये किंवा आडोशाला पानांच्या खालच्या बाजूला शिरेजवळ 4 ते 5 ओळीत पुंजक्यांमध्ये पांढरट ते हिरवट पिवळ्या रंगाची अंडी घालते. एका पुंजक्यामध्ये 30 ते 40 अंडी असतात. अंड्यावर मेंचट दोऱ्यासारखं आवरण असतं. अशा अंड्यातून पांढरट रंगाची पिल्लं बाहेर पडतात ज्यांच्या पृष्ठभागावर शरीरापेक्षा जास्त लांबीचे तंतुमय अवयव असतात आणि शरीरावर मेंचट आवरणही असतं. तर प्रौढ हे फिकट पिवळसर रंगाची व पाचरीच्या आकाराची असतात. ही कीड वातावरणानुसार 14 ते 200 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकते आणि वर्षभर ती टिकते. अशा प्रकारे ही कीड एका वर्षात 3 ते 4 पिढ्या पूर्ण करते. आणि महत्त्वाचं म्हणजे ही कीड ऊसासोबत गहू, मका, ज्वारी, बाजरी, ओट, बार्ली, इतर धान्याची पिकं आणि गवतवर्गीय तण यांच्यावरही हल्ला करते. त्यामुळं वेळीच आपल्याला तिचं नियंत्रण करायचे. पण हे उपाय केव्हा करायचे तर पायरीला या किडीची सरासरी 3 ते 5 पिल्लं किंवा प्रौढ प्रतिपान किंवा एक अंडीपुंज प्रतिपान दिसलं की आपलं पीक धोक्यात आहे हे समजून ताबडतोब उपाय करायचे. कसं तेही जाणून घेऊयात. या उपायांमध्ये 3 पद्धती आहेत. एक पारंपरिक उपाय, दुसरं जैविक उपाय आणि तिसरं म्हणजे रासायनिक उपाय. तर पहिली गोष्ट म्हणजे आता पानांवर जर तुम्हाला अंडीपुंज आढळून आले असतील तर ही पानं अंडीपुंजांसहित जमा करून नष्ट करायची. किडीचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी एक प्रकाश सापळा प्रति 5 एकर क्षेत्रात लावायचा आहे. पण लक्षात असू द्या तो लावताना पिकाच्या उंचीच्या अर्धा फूट उंचीवर लावायचा आहे आणि संध्याकाळी 6 ते 10 या वेळेमध्ये तो चालू ठेवायचा आहे. प्रादुर्भाव दिसताच 5% निंबोळी अर्काची फवारणी करायची. जैविक बुरशीनाशकामध्ये मेटरायझियम ॲनिसोप्ली 10 लिटर पाण्यात 40 ग्रॅम टाकून फवारणी करायची. पण जैविक बुरशीच्या उत्पादनाची गुणवत्ता, जिवंत बीजाणूंची संख्या आणि उत्पादनाच्या प्रकारानुसार ही मात्रा बदलू शकते. त्यामुळं उपलब्ध नोंदणीकृत उत्पादनाचा वापर त्यावरील शिफारसीनुसार करावा. जैविक नियंत्रणामध्ये आणखी एक उपाय आहे, तो म्हणजे मित्रकीटक. उपलब्ध झालं तर इपिरिकॅनिया मेलॅनोल्युका या परोपजीवी मित्र कीटकांचे 4000 ते 5000 कोष अथवा 4 ते 5 लाख अंडी शेतामध्ये सोडायचे. प्रादुर्भाव जास्त असेल तर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करायचा आहे. यामध्ये क्लोरोपायरिफॉस 20% 600 मिली प्रति एकर 150 ते 200 लिटर पाण्यात मिसळून फवारायचे आणि गरज वाटली तर पुन्हा 10 दिवसांनी दुसरी फवारणी करायची. पण जर तुम्ही मित्र कीटकही शेतात सोडले असतील तर दुसरी फवारणी टाळायची. यासोबत काही सोपे पण महत्त्वाचे उपाय, ते म्हणजे पीक हे तण विरहित ठेवायचे. आपण आधी पाहिलं तसं इतर पर्यायी पिकंही शेतात ठेवायची नाहीये, जसं गहू, मका, ज्वारी, बाजरी, ओट, बार्ली. या उलट तुम्ही आंतरपीक म्हणून बटाटे, कांदा, टरबूज, काकडी, सोयाबीन, चवळी, भुईमूग यासारख्या पिकांची लागवड करू शकतात. पावसानंतर पिकामध्ये पाणी साचलं असेल तर त्याचा लवकरात लवकर निचरा करून घ्यायचा आहे आणि जर पावसाचा खंड पडला असेल आणि पाण्याचा ताण पडला असेल तर पाणी द्यायचंय. एकदा या किडीचा प्रादुर्भाव जाणवला की पुढच्या वर्षी पिकाची फेरपालट करायची आणि त्याचा खोडवा सुद्धा घ्यायचा नाहीये. यासोबत महत्त्वाचं म्हणजे नत्रयुक्त खतांचाही वापर जास्त करायचा नाहीये, संतुलितच वापर ठेवायचा आहे. ही माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ज्ञ डॉक्टर डी पटाईत, डॉक्टर जी गडदे आणि MB लांडगे यांनी दिली आहे. तुमच्या शेतात पायरीला किडीचा प्रादुर्भाव झाला आहे का आणि त्यावर तुम्ही काय उपाय करताय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.